नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या लाडक्या या गणिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहत आहोत इयत्ता 9वी विषय भूगोल. वेळ आहे 2 तास आणि गुण आहेत 40. तर अशी संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा आणि व्हिडिओ शोध पण नक्की पहा. स्किप करू नका. आवडल्यास सबस्क्राईब जरूर करा. तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये मागील काही वर्षांचे इयत्ता 1ली ते 12वीपर्यंतच्या खूप साऱ्या वर्गांच्या खूप साऱ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका ऑलरेडी अपलोडेड आहेत. त्यासाठी तुम्ही पहा, अभ्यास करा, प्रयत्न करा. कारण काही मागील 5 वर्षांच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की अधिक गुण मिळण्याचे चान्सेस आहेत. प्रश्न क्रमांक 1, कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. हा तुमचा पहिला प्रश्न आहे. याचे उत्तर आपण काढलेले नाही आहेत, परंतु तुम्ही याचा अभ्यास करू शकता. या देशात समाजवादी अर्थव्यवस्था आहे. तर इथे तुम्हाला संपूर्ण प्रश्नातील उत्तरसहित पाहायला मिळणार आहे. चला तर मग पहिला प्रश्न आपण 4 गुणांसाठी ऑब्जेक्टिव्ह असतो. हा याच्यामध्ये सगळं प्रश्नपत्रिकेचं आपण स्वरूप पाहणार आहोत संपूर्ण. या देशात समाजवादी अर्थव्यवस्था आहे स्वीडन. सामाजिक कल्याण साधने हा कोणत्या व्यवस्थेचा मुख्य हेतू आहे? भांडवलशाही, खाजगी, मिश्र आणि समाजवादी अर्थव्यवस्था हे त्याचं उत्तर आहे. अर्थशास्त्र ही संज्ञा इकॉनॉमिया या शब्दापासून तयार झाली, तर ग्रीक या शब्दापासून तयार झाली आहे. चौथा आहे ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे क हे याचं उत्तर आहे. शक्यतो विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रश्नांची उत्तरं ओळीमध्ये लिहायची सवय लावा, संपूर्ण उत्तर प्रश्नासहित. क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला 4 गुणांसाठी जोड्या विचारलेल्या असतात आणि जोड्या तुम्हाला लावायच्या असतात. जोड्या अशा लावायच्या नाहीत, बरेच विद्यार्थी अशा रेषा ओढतात. असं न करता ज्याचं उत्तर आहे त्याच्यापुढे ॲरो करून त्याचं उत्तर परफेक्ट एका लाईनमध्ये लिहा, किंवा स्तंभ बच्या ठिकाणी उत्तर हा शब्द लिहा. आणि पहिल्याचं उत्तर काय आहे? ड म्हणजे 180 अंश रेखा उत्तर, तर इथे उत्तर लिहून टाका. जागतिक प्रमाणवेळ क 0 डिग्री रेखा उत्तर या ओळीमध्ये लिहून टाका. अशा पद्धतीने तुम्ही इथे उत्तरं लिहा. रेषा ओढू नका. अशा प्रश्नांना उत्तरं दिली जात नाही, त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक पेपर सोडवा. 75% पुरुष बिगर शेती व्यवसायामध्ये ब म्हणजे नागरी प्रदेश आहे उत्तर याचं. तंत्रज्ञानाचा विकास व यांत्रिकीकरण नागरीकरण हे त्याचं आन्सर आहे. तर अशा प्रकारे खूप साऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला प्रश्न असतात. प्रश्न क्रमांक 3 यामध्ये तुम्हाला कोणतेही 4 विचारले असतात. 1 मार्क्ससाठी 4 गुणांसाठी एका मार्काचे प्रश्न असतात. 15 अंश पूर्व रेखा उत्तरावर बुधवार सकाळचे 10 वाजले असतील तर आंतरराष्ट्रीय वारीरेषावर किती वाजले असतील? आंतरराष्ट्रीय वारीरेषा ओलांडताना एखाद्या व्यक्तीला कुठून कुठे जाताना 1 दिवस अधिक धरावा लागेल? पूर्वेकडून पश्चिमेकडे की पश्चिमेकडून पूर्वेकडे? पृथ्वीवर कोणत्या दिवस कोणत्या महासागरात सुरू होतो? व्यक्तिगत व कौटुंबिक व्यक्तिगत व कौटुंबिक व्यवस्थापन कोणत्या आर्थिक संघटनाशी आहे? आणि संदेशवहन म्हणजे मेसेजिंग एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी देणे. आता दुसरा प्रश्न तुम्हाला काय विचारलेला आहे पहा. भारताचा नकाशा आराखड्यात खालील संघटना सदस्य देश दाखवा सूची. तुम्हाला इथे या ठिकाणी भारताचा एक नकाशा दिला जाईल आणि त्या नकाशामध्ये फक्त कन्याकुमारी कुठे आहे? कोलकाता, दिल्ली, गुवाहाटी. कोणतेही काय दिले? कोणतेही 4 यातील कोणतेही 4 मुद्दे जर तुम्ही दाखवले तुम्हाला आउट ऑफ गुण तुम्हाला इथे मिळतात. म्हणून जास्तीत जास्त सराव असणं गरजेचं आहे आणि हे तुम्ही सोडवायचे आहेत. दिलेल्या नकाशाचे वाचन करून खालील संबंधित प्रश्नाचे उत्तर लिहा. आता तुम्हाला हा नकाशा दिलेला आहे बाजूला, आपण पाहूयात. या नकाशाचे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. वाहतुकीचे मार्ग कोणत्या भागात कमी आहेत? त्यानंतर जिल्ह्यातील लोहमार्गावर कोणत्या 2 स्थानकाची नावं आहेत? नकाशा पाहूयात म्हणजे तुम्हाला समजेल. हा तुम्हाला नकाशा दिलेला आहे. सातारा जिल्हा आहे आणि सातारा जिल्ह्याचा संपूर्ण नकाशा तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. आता हा नकाशा ऑब्झर्व करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूची पाहणं फार गरजेचं आहे. सूची पाहून घ्या. हा ज्या डबल रेषा जाड दिलेल्या आहेत तो राष्ट्रीय महामार्ग आहे. एक साधी सिंगल ब्लॅक लाईन आहे ती इतर मार्ग आहेत. आणि अशाच खिडक्या, उसाच्या खिडक्यासारख्या ज्या खिडक्या दिलेल्या आहेत हा आहे तुमचा लोहमार्ग म्हणजे रेल्वेचा. आणि सर्कल जे दिले डॉट त्याला जिल्हा मुख्य ठिकाण आणि तालुका मुख्य ठिकाण. तर आता आपण पाहूया तालुका मुख्य ठिकाण कुठे आहे पहा. या ठिकाणी हे तालुका पाटण तालुका आहे, वडूज तालुका आहे आणि हे जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण म्हणजे हा मुख्य ठिकाण आहे, म्हणजे जिल्हा आहे सातारा जिल्हा. मढे, त्यानंतर महाबळेश्वर, खंडाळा हे पहा, महाबळेश्वर, खंडाळा, इकडे फलटण, त्यानंतर या ठिकाणी पहा इथे एक आहे, याला नाव दिलेलं नाही आहे, आणि वडूज. तर हे काय आहेत? सर्व तालुके आहेत, बरोबर. आता हा पहा या ठिकाणावर मिरज बंगळूरकडे जाणारा हा जो रोड आहे लोहमार्ग, हा रेल्वे लोहमार्ग आहे, बरोबर, लोणंदकडून आलेला. ही जी डबल रेषा आहे तो राष्ट्रीय महामार्ग आहे आणि सिंगल जी रेषा आहे ते आपले इतर मार्ग आहेत जिल्ह्याच्या तालुक्याच्या अंतर्गत. अशा प्रकारचे प्रश्न पाहून तुम्हाला उत्तरं लिहिता येतील. हे उत्तरं जाऊ द्यायचे नाहीत. हे तुम्हाला इथे 4 पैकी 4 मार्क्स याच्यामध्ये मिळतात. आणि हा पुढील प्रश्नसुद्धा नकाशावर आहे, म्हणजे नकाशावर तुम्हाला 15 ते 20 मार्क्स नकाशा वाचन
नकाशा लेखन, वाचन आणि नकाशा पाहून उत्तरे लिहा अशा प्रकारचे असतात. त्यामुळे इथे मार्क जाऊ द्यायचे नाहीत. प्रश्न 5वा विचारला तुम्हाला, खालील विधानाची भौगोलिक कारणे लिहा. आंतरराष्ट्रीय वारेरेषा पृथ्वीकडून कोणत्या भूभागावर गेलेली आहे? भौगोलिक कारणे द्यायची आहे. झोपडपट्ट्यांची अनिर्बंधपणे वाढ ही एक नागरीकरणासाठी समस्या आहे. आंतरराष्ट्रीय वारेरेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे का? यस. वर्तमानपत्राचा वापर संदेशवहनासाठी होतो. परंतु आता संकल्पना थोडी बदलली असेल, ऑनलाईनचा जमाना आला असेल तरीही अजून वृत्तपत्र चालू आहेत. प्रश्न क्रमांक 6 याच्यामध्ये दिलेलं आहे पहा. खालील तक्त्यावर 2014-15 साली काही देशांचे निर्यात मूल्य दशलक्ष US$ दिले आहे व सांख्यिकीच्या माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख तयार करा. साधा स्तंभालेख करायचा आहे तुम्हाला. चीन, ब्राझील, संयुक्त राष्ट्र निर्यात मूल्य दिलेले आहे. सर्वात जास्त निर्यात करणारा मूल्यांचा देश निर्यात मूल्य कोणत्या देशाचे आहे? ब्राझीलपेक्षा भारताचे निर्यात मूल्य किती लक्ष डॉलरने आहे? तर त्यापेक्षा तुम्हाला काय करावं लागेल? ब्राझील आणि भारत मायनस करावं लागेल, म्हणजे तुम्हाला कळेल अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला विचारला प्रश्न किंवा दिलेला आहे तुम्हाला. ह्या सारणीवरून तुम्हाला काय करायचं आहे? दिलेल्या सारणीवर सांख्यिकी न्याय माहिती प्रश्नांची उत्तरे लिहा. ही सांख्यिकी तुमच्यासमोर दिलेली आणि ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. पहा काय आहेत उत्तरं. सारणीमध्ये कशाचे वितरण दिलेले आहे? सारणीमध्ये भारत नागरी लोकसंख्या आणि वर्ष त्यांची वाढ किती टक्के झालेली आहे प्रत्येक वर्षी हे दिलेलं आहे. 1961 ते 1981 पर्यंत नागरी लोकसंख्येची वाढ किती टक्क्यांनी झालेली आहे? 61 ते 81 किती टक्के वाढ झाली? 17, 19, 23 या तिन्हींची आपल्याला काय करावं लागेल? बेरीज करावी लागेल. तेवढी टक्के वाढ झालेली आहे. त्यानंतर 28.6% नागरी लोकसंख्या कोणत्या वर्षी वाढलेली आहे? पहा 2001 साली वाढलेली आहे. असे प्रश्न तुम्हाला इथे फक्त पाहून द्यायचे असतात. त्यामुळे पेपर फार सोपा असतो. मार्क जाऊ द्यायचे नाहीत. क्वेश्चन नंबर 7 जो आहे इथे पण दिलं आहे पहा. कोणत्या दशकामध्ये 13.76% वाढ झालेली आहे? 13.76% कोणत्या दशकामध्ये झालेली आहे वाढ? तर पाहू शकता इथे 13.61च्या आधीची असेल ही वाढ झालेली. 51 असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 जो आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. मोठे प्रश्न आहेत. 8 गुणांसाठी 4 मार्क्ससाठी आहे. नागरीकरणाच्या समस्या भ्रमणध्वनीचा उपयोग करून कोणकोणत्या प्रकारे संदेशवहन करता येते? हा प्रश्न विदाऊट स्टडी ही मुलं चांगले सोडू शकतात. 4 पैकी 4 तुम्हाला गुण मिळू शकतात मोबाईलचा वापर करून. तर अशा प्रकारे सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. चॅनलवरती विजिट नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. हा व्हिडिओ आता विद्यार्थ्यांना 20वीपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सी यू.